गुलाल नाही, ढोल ताशे नाहीत, तरीही येरोळमध्ये घुमला राम जन्मोत्सवाचा कडक दणका. कसा झाला चक्क डीजेच्या तालावर हा ऐतिहासिक सोहळा? बघा ही विशेष बातमी. नमस्कार, मी पवन हनुमंते आणि आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काल येरोळ नगरीत भक्तीचा अलोट महासागर लोटला आणि निमित्त होतं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील राम जन्मोत्सवाचं. काल 26 मार्च गुरुवारी अख्खं येरोळ प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमून गेलं. हरिभक्त पारायण गणेश स्वामी महाराज येरोळकर यांचं सुश्राव्य कीर्तन पार पडलं आणि त्यानंतर सुरू झाला तो ऐतिहासिक सोहळा, ज्याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. पारंपरिक ढोलताशांच्या पलीकडे जाऊन यंदा चक्क डीजेच्या कडक आणि दणदणीत आवाजात प्रभू श्रीरामाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण नसली तरी डीजेच्या तालावर तरुणाईचा उत्साह आणि भक्तीचा जो जल्लोष पाहायला मिळाला त्याने सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. डीजेच्या दणक्यात निघालेली ही राम जन्मोत्सव मिरवणूक कालच्या दिवसाचं सर्वात मोठं आकर्षण ठरली. भक्ती आणि आधुनिकतेची ही अनोखी जोड पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कालच्या या ऐतिहासिक सोहळ्यानंतर आता सप्ताहाचा उत्साह अधिकच वाढला असून कालचा तो डीजेचा कडक ठेका आणि रामनामाचा गजर आजही प्रत्येकाच्या कानात घुमतोय. खऱ्या अर्थाने काल येरोळमध्ये भक्तिमय वातावरणात एक नवा इतिहासच रचला गेला. जे काही करतात ना, आपण सांगून गेलो, संताच्या शापातूनच आजचा अवतार आहे. संताचा शाप सुद्धा जगाच्या कल्याणासाठी असतो. आणि त्यावेळेला सांगितलं प्रभूने देहदंडाय शिक्षा. हनुमंतराव म्हणले हे पण झाला आता उद्या हे ऐकायला गेलो एक, त्यांचं ऐकून करायला गेलो वेगळंच झालं. कधी कधी असं होते, करायला जातो माणूस एक होत एक. काय करावं? नारदमुनीला विचारलं, सांगा म्हणले आता काय उपाय सांगा. तुमचं ऐकलो, विश्वामित्रांचा अपमान केला, विश्वामित्राने प्रभूकडे तक्रार केली, प्रभूने देहदंडाय शिक्षा सांगितली, आता प्रभूचा बाण सुटणार आणि मी देहदंडाय शिक्षा भोगणार असं वाटू लागलं. नारदमुनी म्हणले शांत बसा, मी सांगतो तेवढं ऐका. कधी कधी शिक्षा द्यायची? उद्या. बरोबर आहे. सकाळी या, शरीरचं स्नान करा, शरीर स्नान करा आणि शरीरच्या असणाऱ्या त्या किनाऱ्यावर ते फक्त रामनामाचा जप करा. जप करत बसा, पुढलं बघू म्हणले आपला बघू. आणि मग हनुमंतरायाने जप केला, एक रेषा ओढली, असं गोल एक रिंगण केलं आणि त्या रिंगणामध्ये हनुमंतराय थांबले सतत श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.